महायुती मित्रपक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे पुरंदर हवेलीतून विजय होतील, नागरिकांचा विश्वास। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुती व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजी सदाशिव झेंडे यांच्या प्रचार रॅलीस आंबेगाव दत्तनगर जांभुळवाडी परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नॉट रिचेबल विद्यमान आमदारांना जनता कंटाळली असून दुसरे विरोधक नुसतेच खोटी आश्वासने देतात, यामुळे पुरंदर हवेलीच्या गोरगरीब व शेतकरी जनतेची पिळवणूक झाली असून यापुढे सुशिक्षित आणि प्रशासकीय सेवेत असणारा चेहरा पुरंदर हवेलीसाठी खूप गरजेचा आहे असे नागरिक बोलू लागले आहेत। यामुळे संभाजीराव झेंडे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे। आज संभाजीराव झेंडे यांनी दत्तनगर आंबेगाव येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचार दौऱ्यास प्रारंभ केला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना आपण आवर्जून करू अशी आश्वासने देखील त्यांनी दिली। आंबेगाव तसं म्हटलं तर फुरसुंगी आणि आंबेगाव या 202 पुरंदर हवेली मतदारसंघातली सर्वात मोठी गावं, जवळपास 60 मतदान केंद्र असणारी गावं आणि या ठिकाणी आमचे सहकारी युवराज बेलदरे असतील, फरांदेजी असतील, अमरजी असतील, सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या काम करत आहोत। आम्हाला सर्वच गावं फिरायचे। आमचा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या एवढा मोठा पसरलेला आहे की नऱ्यापासून तिकडे निरेपर्यंत, म्हणजे सातारा जिल्ह्याची बॉर्डर आहे जवळपास खंडाळ्याची, आणि इकडे गराडेपासून रिसेपिशे नावाचं गाव आहे तिथपर्यंत। पण सगळ्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। अडचण एकच होते की निवडणूक आयोगाने प्रचारासाठी फार कमी वेळ दिला आहे आणि भौगोलिक क्षेत्र या मतदारसंघाचं खूप मोठं आहे। तरी आमचा प्रयत्न आहे सर्व ठिकाणी पोहोचण्याचा आणि मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे। खरं म्हणजे कुठले प्रश्न या मतदारसंघाचे घेऊन तुम्ही प्रचारावर भर दिलेला आहे? 2 भाग होतात या मतदारसंघामध्ये। एक तर शहरी भाग आहे ज्याला आम्ही हवेली एरिया म्हणतो, आणि एक ग्रामीण भाग आहे तो पुरंदर आहे। पुरंदरचे प्रश्न वेगळे, पुरंदरला शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, जनावरांच्या खाद्यांचे उन्हाळ्यामध्ये प्रश्न निर्माण होतात। तसेच खालच्या भागामध्ये रस्ता वीज पाणी हे मुख्य प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, ट्रॅफिक जामचे प्रश्न आहेत, हे शहरी भागामधले प्रश्न आहेत। हे संबंधितांशी चर्चा करून पाण्याच्या बाबतीत तर मध्यंतरी आमचे सहकारी युवराज बेलदरे माझ्या शेजारीच बसलेत, ते आम्ही खडकवासला धरणावरती आंदोलन केलं होतं की पाण्याच्या समस्या जे ती महापालिकेने त्वरेने या ठिकाणचा DPR तयार करून लवकरात लवकर सोडवावा, आणि तोही खडकवासला धरण ते थेट उरुळी कांचनपर्यंत वाढतं शहरीकरण लक्षात घेऊन पुढच्या 50 वर्षाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तो प्रश्न सोडवावा, असं आम्ही आयुक्तांकडे समक्षरित्या मागणी केलेली होती त्यांच्याकडे जाऊन आंदोलन झाल्यानंतर। धन्यवाद। खरं म्हणजे महायुतीतून तुम्ही लढत आहात, मैत्रीपूर्ण लढत होते, कसा प्रतिसाद मिळतोय सर्व पक्षीय नेत्यांचा? सर्व पक्षीय नेत्यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि शिवसेनेतलेही बरेचसे लोक असतील, सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की मी या ठिकाणाहून निश्चितपणे विजयी होईल, जनतेच्या आशीर्वादानं, मतदारांच्या आशीर्वादानं। खरं म्हणजे पुरंदर हवेलीला 2 आमदार जे यापूर्वी लाभले, त्यानंतर विजयबापू होते आणि दुसरे नॉट रिचेबल आमदार असंच आमच्या परिसरामध्ये त्यांचं नाव आहे। तर याबद्दल काय सांगाल? तुम्ही तरी जनसंपर्क ठेवणार का आमच्या या दक्षिण पुणे परिसराकडे? आम्ही निश्चितपणे जनसंपर्क ठेवू। माझा तसाही होता, माझ्या शेजारी बसले ते युवराज बेलदरे, जवळपास दर महिन्याला, दर 15 दिवसाला आम्ही या ठिकाणी येत असतो। आता नॉट रिचेबल हे तुम्ही नवीन ज्ञात माहिती केली, पण सगळ्याच मतदारसंघाचं ते मत आहे, पण तुम्ही कॅमेऱ्यावर स्वतःच हा प्रश्न विचारला आणि लोकांसमोर नेला, ते फार चांगलं झालं। ते नॉट रिचेबल आहेत आणि एक रिचेबल आहेत, पण सर्व खोटंच बोलत असतात, खोटीच आश्वासनं देत असतात। त्याच्यामुळं दोघांनाही सर्व जनता, सर्व मतदार कंटाळलेले आहेत आणि त्यांना एक नवीन पर्याय हवा। माझ्या रूपानं मी जनतेला आश्वासित करू इच्छितो की मी प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चितपणे 100% माझे प्रयत्न करील। धन्यवाद। आपण भाजपाचे वरिष्ठ नेते आहात दक्षिण पुण्यामधले, आणि पुरंदर हवेलीचे खुद्द उमेदवार आपल्यासोबत आहेत, मैत्रीपूर्ण लढत होते, कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती पुढे आखली जाणार आहे? आज या पुरंदर हवेलीमध्ये माजी ISI अधिकारी म्हणून आम्हाला उमेदवार लाभलेत, अतिशय हुशार आहेत आणि कर्तृत्वान आहेच असं आम्हाला जाणवतं आहे। आणि इथून पुढे जर आमदार झाले तर अतिशय चांगल्या प्रकारे
विकास करतील आणि कोणतेही प्रश्न विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचे मांडतील अशी मला खात्री आहे साहेबांकडनं. भाजप पक्षाचे सर्वच नेते आता प्रचार एक जीवाने करत आहेत का काय? हो, करतात, नक्कीच करतात. महायुतीचे उमेदवार आहेत. महायुती ही राज्यामध्ये येणारच आणि मी ठामपणे सांगतो, 100% नाही 1000% सांगतो की महायुतीचे उमेदवार सगळे निवडून येणार आणि महायुतीचीच सत्ता येणार. सांगायचं म्हटलं तर आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातनं आमचे मार्गदर्शक माजी कलेक्टर संभाजीराव झेंडे साहेब यांना माहितीकडनं अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आपण आत्ता ज्या पद्धतीनं साहेबांशी बोलला, अमराबांशी बोलला की ज्या पद्धतीनं या भागामध्ये खरं तर जे यापूर्वीचे आमदार होते ते आज तुम्हीसुद्धा साक्षात त्या ठिकाणी सांगितलं की नॉट रिचेबल म्हणून आमदार हे संपूर्ण भागामध्ये ते प्रसिद्ध आहेत. आणि दुसरे जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत ते आत्ता आपल्यालाही माहिती आहे की ते कशा पद्धतीनं या भागामध्ये 10 वर्ष मंत्री असताना कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं, ज्या पद्धतीने अपेक्षा होती सर्वसामान्य नागरिकांना ते कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात त्यांना यश आले नाही. परंतु आज ज्यावेळेस आम्ही या भागात नगरसेवक म्हणून काम करत असताना जे काही आमच्या अखत्यारीत येणारे प्रश्न आहे ते निश्चितच आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. त्यामुळंच आज झेंडे साहेबांना खऱ्या अर्थानं आज माहितीकडनं उमेदवारी असताना अतिशय चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. जनसामान्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि खरं तर एक कलेक्टर म्हणून ज्यावेळेस त्यांनी आज प्रशासनामध्ये काम केलेलं आहे म्हणजे निश्चितच त्यांच्या लेवलचे प्रश्न आज तागायत या भागामध्ये गेल्या 15 वर्षापासून जे सुटलेले नाहीत अशा अनेक प्रश्न आहेत ते त्यांच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी सुटतील ही अशी आम्हाला खात्री आहे. या अशा अनेक प्रश्न आहे. आत्ता खरं तर खूप मोठ्या प्रमाणात या भागाचं नागरीकरण वाढतं आहे. त्यामुळं वाहतूकची समस्या असेल, या ठिकाणी आमच्या कचरा प्रकल्पाच्या बाबतीतले काही विषय असतील, त्याचप्रमाणे जांभवळी तलावाचे प्रश्न असतील, DP रस्त्याच्या बाबतीतले प्रश्न असतील, जे खरं तर आमदार लेवलचे जे प्रश्न होते ते आम्हाला अपेक्षित होतं की गेल्या प्रतिनिधींकडनं त्या ठिकाणी सुटले पाहिजे नव्हते. पण कुठलेही प्रश्न त्यांच्या लेवलचे त्या ठिकाणी न सुटल्यामुळं आज या भागात अनेक अडचणींना त्या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावं लागते. अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे म्हणजे नव्याने समाविष्ट झाले 11 गावं असतील, 23 गावं असतील, या भागामध्ये पाण्याच्या बाबतीत खूप अडचणी आहेत. खरं तर त्या आमदारांच्या माध्यमातून सुटायला पाहिजे नव्हत्या, परंतु कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळं आज या भागातील नागरिकांना ते प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्यामुळं आज दोन्ही जे आमदार आहेत ते ज्यावेळेस जनतेसमोर जातात त्यांना तोंड नाही आहे जनतेसमोर जायला की कशा पद्धतीनं आम्ही जनतेसमोर जायचं. आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ आज एवढा मोठा मतदारसंघ त्या ठिकाणी आहे. जर आपण पाहिलं एवढं मोठं क्षेत्रफळ असतानासुद्धा रोज दोन्ही आजी माझ्या आमदारांना आंबेगावात का थांबावं लागतं आहे याचा विचारसुद्धा जनता सुज्ञ निश्चित त्या ठिकाणी जनता करेल. आणि येणाऱ्या काळात त्यांच्या कामाची पावती त्यांना जनता दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे निश्चितच महायुतीकडनं आमचे संभाजीराव झेंडे साहेब अतिशय चांगल्या मताधिक्यानं ज्या पद्धतीने आपल्या इतिहास आहे की ज्यावेळेस आंबेगावातनं लीड भेटतं तोच पुरंदर हवेलीचा आमदार त्या ठिकाणी होतो. आणि येणाऱ्या काळात अतिशय चांगलं मताधिक्य आज आम्ही संभाजीराव झेंडे साहेबांच्या माध्यमातून घड्याळाला त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आज सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. परिसरामध्ये चर्चा आहे की ज्यांच्या पाठीमागे ताते असतात ते अगोदरच बॅनर लावून आमदार झाले. अगदी 100% खरं तर तो विषय नाही आहे. साहेबांचे आम्ही कार्यकर्ते, साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. पण यावेळेससुद्धा 20 तारखेलाच त्या ठिकाणी आपल्याला जाहीर सांगतो की 20 तारखेला संध्याकाळी साहेबांच्या विजयाचे बॅनर पडलेले असतील. हे सगळ्यांना आपण आवर्जून त्या ठिकाणी सांगा. आणि निश्चितच त्याच्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. ज्यावेळेस आज महायुती म्हणून या ठिकाणी अमराबा आमच्या असतील, सर्वच भाजपाचे कार्यकर्ते असतील, सेनेचे त्याच्यामधले काही कार्यकर्ते आहेत, हे आमच्यासोबत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आज हा काय 10 दिवसाचा काळ त्या ठिकाणी राहिलेला आहे. निश्चितच आमचं मोठं मताधिक्य असेल आणि चांगल्या मताने आम्ही पुरंदर हवेलीमध्ये परिवर्तन घडवून एक चांगला आमदार जो जनतेच्या प्रश्नांची खऱ्या अर्थानं जाण त्या ठिकाणी ठेवणारा, आज ज्या पद्धतीने आम्ही साहेबांसोबत काम करतो आहे, परंतु ज्या इथल्या अडचणी आहेत त्या प्रकर्षाने कशा पद्धतीने प्रशासनासमोर मांडायच्या आणि त्याच्यातनं कसं काम करून घ्यायचं हा खरं तर हातखंडा त्या ठिकाणी साहेबांकडे आहे. त्यामुळे निश्चितच सगळे कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील याच्यात आम्हाला तीळ मात्र सुद्धा कोणाच्याही मनात शंका नाही आहे. धन्यवाद.